चर्मकार समाजाचं दैवत संत रोहिदास यांनी आपल्या कल्पक बुद्धीनं सामाजिक जडणघडणीत योगदान दिलं। त्यांच्या योगदानामुळे सामाजिक एकता निर्माण होण्यासाठी मदत झाली असं प्रतिपादन चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी केलं। चर्मकार समाजाचं दैवत असणाऱ्या संत रोहिदास यांची जयंती रविवारी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी पार पडली। या निमित्त चर्मकार महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं मेळावा घेण्यात आला। कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। माधव गायकवाड यांनी संत रोहिदास यांच्या कार्याचा आढावा घेतला। संत रोहिदास यांनी सामाजिक भेदभाव हटवण्यासाठी आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सामाजिक एकतेला महत्त्व दिलं। त्यामुळेच थोर समाजसुधारक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे, असे उद्गार गायकवाड यांनी काढले। जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला। चर्मकार समाजाचे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं खांडेकर यांनी सांगितलं। यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, शशिकला शेटे, सुखदेव सातपुते, अरुण कुराडे, वृषाली कदम, मनीषा डोईफोडे, सुनील माने, सरोज बिसुरे, अजित हंकारे, रावसाहेब चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।